नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण अर्थशास्त्र पेपर नंबर 2 मधला जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधलं जो तिसरा घटक आहे भारतीय शेती या प्रकरणामधला सी हा जो तिसरा घटक आहे हरित क्रांतीची कारणे किंवा वैशिष्ट्ये तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हरित क्रांतीची जी कारणे आहेत त्यालाच हरित क्रांतीची वैशिष्ट्ये असं म्हटलं जातं। आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं की 1960-61 नंतर भारतामध्ये हरित क्रांतीचा स्वीकार करण्यात आलेला होता आणि 1967-68 नंतर भारतामध्ये हरित क्रांती यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते। तर ही जी हरित क्रांती भारतामध्ये घडून आली ती का घडून आली, तिची काही महत्त्वाची कारणे सांगितली जातात। हरित क्रांतीची कारणे किंवा वैशिष्ट्ये पाहत असताना या कारणांनाच हरित क्रांतीची वैशिष्ट्ये असं म्हटलं जातं। आता हरित क्रांती कुठल्याही एका कारणामुळे घडून आलेली नाही, तर तिला अनेक कारणे कारणीभूत असलेली दिसून येतात आणि अशा अनेक कारणांच्या एकत्रित परिणामामधून भारतामध्ये हरित क्रांती घडून आली आणि ती हरित क्रांती यशस्वी सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते। तर हरित क्रांतीचं पहिलं महत्त्वाचं कारण सांगितलं तर ते म्हणजे हरित क्रांतीला अनुकूल किंवा पोषक वातावरण तयार करण्यासाठी असे अनेक घटक कारणीभूत ठरलेले आहेत की ज्या घटकांमुळे हरित क्रांती भारतात यशस्वी होण्यासाठी मदत झालेली आहे। यातलं पहिलं कारण सांगितलं तर ते म्हणजे उच्च पैदास बियाणांचा कार्यक्रम, त्याला HYVP असं म्हटलं तर हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम। तर जेव्हा आपण हरित क्रांतीचा भारतामध्ये प्रयोग स्वीकारला 1960-61 नंतर, त्यावेळी भारतामध्ये सर्वच ठिकाणी किंवा सर्वच क्षेत्रात किंवा एकाच वेळेला सर्व भागामध्ये आपण हा हरित क्रांतीचा प्रयोग स्वीकारलेला नव्हता। तर आपण हा हरित क्रांतीचा प्रयोग स्वीकारत असताना काही राज्य आपण निवडलेली होती की जिथं सधन जमीन आहे, म्हणजे सुपीक जमीन आहे, त्यानंतर बारमाही पाणी पुरवठ्याच्या सुविधा आहेत, अशा भागामधले किंवा विशिष्ट पिकासाठी त्या भागामध्ये अनुकूल परिस्थिती आहे, अनुकूल वातावरण आहे, असे काही निवडक राज्य आपण सुरुवातीला घेतलेली होती। त्या निवडक राज्यांमधील ठराविक जिल्ह्यांची आपण निवड केलेली होती। तर सधन जिल्हा प्रकर्षित कार्यक्रम या पद्धतीने हा दुसरा कार्यक्रम आपल्याला आपण या HYVP कार्यक्रमाच्या जोडीला राबवलेला होता। तर आपण काही निवडक राज्यातील, निवडक जिल्ह्यातील, काही निवडक भागामध्ये किंवा काही निवडक गावांमध्ये आपण हे कार्यक्रम राबवलेले होते। म्हणजे आपण उच्च पैदास बियाणांचा जो कार्यक्रम राबवला, तर उच्च पैदास बियाणे म्हणजे ज्या बियाणांची उगवण क्षमता आणि उत्पादन क्षमता जास्त आहे अशा प्रकारची बियाणे, म्हणजे ती चटकन उगवतात, सर्वच्या सर्व बियाणं उगवण्याची शक्यता 100% आहे अशी बियाणं, आणि जी उत्पादन भरघोस प्रमाणामध्ये देऊ शकतात, तर त्याला उच्च पैदास बियाणे असं म्हटलं जातं। हाय यील्डिंग व्हरायटीज प्रोग्राम असं त्याला म्हटलं जातं, किंवा जे आपण दुसऱ्या भाषेमध्ये आपल्याला त्याला संकरित वाण किंवा नवीन वाण असं म्हणतो किंवा हायब्रिड असं आपण त्याला म्हणतो। तर अशा पद्धतीनं काही पिकांबाबत आपण अशी संकरित बियाणे किंवा संकरित वाण शोधून काढलेलं होतं। मग त्याच्यामध्ये गहू असेल, तांदूळ असेल, मका असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, तर अशा किंवा ज्वारी आहे, अशा प्रकारची जी विशिष्ट धान्य आहेत त्या धान्यांचे संकरित वाण आपण तयार केलेलं होतं आणि मग काही ठराविक भागांमध्ये हा कार्यक्रम आपण राबवलेला होता। आणि कालांतरानं आपल्या असं लक्षामध्ये आले की या पद्धतीनं हे कार्यक्रम राबवल्यामुळे भारतामध्ये हळूहळू हरित क्रांतीला अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे किंवा हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी मदत झालेली आहे। आणि त्यानंतर आपण मग हा हरित क्रांतीचा जो प्रयोग आहे तो आपण संपूर्ण भारतभर राबवायला सुरुवात केली होती। म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्वावरती एक प्रयोग म्हणून आपण काही निवडक राज्य, निवडक राज्यातील काही निवडक जिल्हे आणि निवडक जिल्ह्यातील काही निवडक प्रदेश आपण किंवा काही ठराविक निवडक भाग आपण हरित क्रांतीच्या प्रयोगासाठी निवडलेला होता। या पद्धतीनं आपण उच्च पैदास बियाणांचा कार्यक्रम आहे आणि प्रकर्षित जिल्हा कार्यक्रम जो आहे
तर ते दोन्ही कार्यक्रम आपण राबवलेले होते आणि त्या पद्धतीने आपण हरित क्रांतीचा प्रयोग यशस्वी होतो की नाही याची चाचणी घेतलेली होती. आणि ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मग हळूहळू आपण संपूर्ण भारतामध्ये हा हरित क्रांतीचा प्रयोग स्वीकारायला सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळे आपली हरित क्रांती घडून येण्यासाठी, ती यशस्वी होण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती किंवा एक पाया घालण्याचं काम हे या संकरित म्हणजे उच्च पैदास बियाणांच्या कार्यक्रमामुळे शक्य झालेलं होतं. आणि त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांचा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास वाढण्यासाठी देखील मदत झालेली होती. तर या पद्धतीने आपण हे जे हरित क्रांती का यशस्वी झाली त्याचं हे पहिलं कारण सांगितलं जातं. त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे रासायनिक खतांचा वापर. म्हणजे आपण हळूहळू रासायनिक खतांचा जो वापर आहे तो सुद्धा जमिनीमध्ये करायला सुरुवात केलेली होती. कारण वेगवेगळ्या मार्गाने जी जमिनीची झीज होते ती झीज भरून काढण्यासाठी जमिनीमधली जी काही मूलद्रव्य नष्ट झालेली आहेत ती भरून काढण्यासाठी जमिनीला रासायनिक खतांच्या वापराची किंवा रासायनिक खतांची सुद्धा आवश्यकता असते. आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे शास्त्रोक्त पद्धतीने माती परीक्षण करून शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कशा पद्धतीने आणि किती प्रमाणामध्ये करणं आवश्यक आहे याची माहिती देण्यात आली. आणि त्या पद्धतीने रासायनिक खतांच्या वापरावरती शेतकऱ्यांनी भर दिल्यामुळे साहजिकच शेती उत्पादनामध्ये किंवा पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ घडून येण्यासाठी मदत झालेली आहे. त्यामुळे पारंपरिक जी खतं आहेत म्हणजे कंपोस्ट खतं वगैरे आहेत किंवा जी शेणखत आहे त्याच्या जोडीला रासायनिक खतांची जोड मिळाल्यामुळे हळूहळू जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत झालेली होती. जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर केला गेल्यामुळे साहजिकच पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी मदत झालेली होती. त्यामुळे हे एक दुसरं कारण हरित क्रांतीला जबाबदार मानलं जातं. त्यानंतर तिसरं कारण आहे ते म्हणजे पाणी पुरवठ्याच्या सोयींमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले होते. बारमाही पाणी पुरवठ्याच्या सोयी निर्माण झाल्याशिवाय हरित क्रांतीचा प्रयोग यशस्वी होऊ शकणार नाही. ही गोष्ट विचारात घेऊन जलसिंचनाच्या अनेक योजना भारतात हाती घेण्यात आलेल्या होत्या. सरकारनं या जलसिंचन योजनेवरती भर दिलेला होता आणि जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली कशा पद्धतीनं आणता येईल या कार्यक्रमावरती भर दिल्यामुळे आपल्याकडे जवळपास 36% शेतजमीन ही जलसिंचनाखाली आणण्यामध्ये मदत झालेली होती. आता अलीकडील काळामध्ये त्याच्यात आणखी वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना बारमाही पाणी पुरवठ्याच्या सोयी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. म्हणजेच विहिरीसारख्या ज्या योजना आहेत किंवा विहिरीसारखी जे सुविधा आहेत, मग विहीर खोदणे असेल किंवा बोर मारणे असेल तर या पद्धतीनं शेतकऱ्यांना स्वतःच्या पाणी पुरवठ्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा ज्या योजना आहेत त्या त्यांनी सुरू कराव्यात या पद्धतीनं शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले. आणि अशा पद्धतीने शेतीला बारमाही पाणी पुरवठ्याचा जर बारमाही पाणी पुरवठा झाला तर शेती वर्षभर पिकवली जाऊ शकते. शेतीमधून वर्षातून 2 ते 3 पिकं घेणे सहज शक्य होते. हा विचार करून शेतीला बारमाही पाणी पुरवठ्याच्या सोयी कशा निर्माण करता येतील या गोष्टीवरती भर देण्यात आलेला होता. आणि त्यामुळे हरित क्रांती घडून येण्यासाठी मदत झालेली आहे. कारण आपण जर पाहिलं तर पूर्वीची जी आपली शेती होती ती मागासलेल्या अवस्थेमध्ये होती. शेतीला बारमाही पाणी पुरवठ्याची सोय उपलब्ध होत नसल्यामुळे साहजिकच आपल्याकडे हंगामी स्वरूपाची शेती पिकवली जात होती आणि त्यामुळे आपले शेती उत्पादनसुद्धा कमी असलेले दिसून येत होते. आणि त्यामुळे शेती उत्पादनामध्ये जर वाढ घडून यायची असेल तर वर्षातून 2 ते 3 पिकं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजेत. शेती बारमाही पिकवली गेली पाहिजे. या अनुषंगाने पाणी पुरवठ्याच्या योजना हाती घेऊन सरकारने जास्तीत जास्त जमीन जलसिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे शेतीविषयक संशोधनामध्ये वाढ घडून आलेली होती. भारतामध्ये शेतीविषयक संशोधनावरती भर देण्यात आलेला होता. त्यासाठी ठिकठिकाणी कृषी महाविद्यालयांची स्थापना करण्यात आलेली होती. त्याचबरोबर कृषी संशोधन संस्था निर्माण करण्यात आलेल्या होत्या. कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली होती. आणि त्या अनुषंगाने म्हणजे आज आपण बघतो की आज आपल्याकडे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 7 कृषी विद्यापीठं आहेत. दापोलीचं कृषी विद्यापीठ आहे किंवा आपण इकडं मराठवाडा विदर्भामध्ये काही कृषी विद्यापीठ आहेत. तर या पद्धतीनं
कृषी विद्यापीठांची संख्या वाढवण्यात आली की जास्तीत जास्त यावरती संशोधन केलं जावं आणि संशोधनात म्हणजे नवनवीन प्रकारचं बियाणं, नवीन प्रकारचं जे वाण आहे किंवा बियाणं आहे ते यामध्ये निर्माण केलं जावं. त्याचबरोबर पिकांवरती येणारी जी रोगराई आहे किंवा जी कीड आहे ती कशा पद्धतीने नष्ट करता येईल, त्यासाठी औषधं किंवा कीटकनाशकांची निर्मिती कशा पद्धतीने केली पाहिजे, रासायनिक खतांवरती संशोधन करणे, अशा वेगवेगळ्या माध्यमातून शेती म्हणजे किंवा माती परीक्षण करणे या पद्धतीनं शेती संशोधनावरती भर देण्यात आलेला होता. त्यामुळे देखील हरित क्रांती घडून येण्यासाठी मदत झालेली होती. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे कर्ज पुरवठ्याच्या सोयींमध्ये वाढ. आता या ठिकाणी आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येईल की हरित क्रांतीमध्ये अपेक्षित काय आहे तर आधुनिक पद्धतीने शेती करणं गरजेचं आहे. आणि आधुनिक पद्धतीने जर शेती कसायची असेल तर मग त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत तर संकरित बियाणांचा वापर केला पाहिजे, रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे, शेतीला बारमाही पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, शेती संशोधन झालं पाहिजे. त्याचबरोबर पशुशक्तीऐवजी आणि श्रमशक्तीऐवजी यंत्रशक्तीचा वापर शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणामध्ये केला पाहिजे. त्यामध्ये ट्रॅक्टरसारखी यंत्र असतील, कापणी यंत्र असतील, मळणी यंत्र असतील तर त्या यंत्रांचा अधिकाधिक वापर शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबर भूसुधारणा कार्यक्रम जे आहेत ते शेतकऱ्यांनी सुरू केले पाहिजेत. म्हणजेच उंचवटा असणाऱ्या जमिनीचं सपाटीकरण करणे किंवा दलदल असणारी जी जमीन आहे ती पिकाऊ जमिनीमध्ये तिचं रूपांतर करणे, अशा पद्धतीनं शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीनं शेती करणं गरजेचं आहे. आणि ही आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना भांडवलाची किंवा पैशाची फार मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. तर हा भांडवलाचा पुरवठा शेतकऱ्यांना सहजपणे उपलब्ध व्हावा म्हणून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठाच्या ज्या सोयी आहेत त्या सोयींमध्ये वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. 1969 मध्ये भारतात 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि ह्या ज्या पूर्वी खाजगी बँका होत्या त्या बँका सरकारी मालकीच्या करण्यात आलेल्या होत्या. ह्या 14 ज्या व्यापारी बँका होत्या त्या सरकारी बँका म्हणून नंतर ओळखल्या गेल्या, त्यालाच आपण राष्ट्रीयकृत बँका किंवा नॅशनल बँका असं म्हणतो. आणि या राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत किंवा ह्या ज्या नॅशनल बँका आहेत त्या नॅशनल बँकांवरती सरकारने बंधन घातले की या बँकांनी एकूण कर्ज पुरवठ्यापैकी जवळजवळ 30 ते 40% कर्ज पुरवठा हा शेतकऱ्यांना केला पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना कमी व्याजदराने जर कर्ज पुरवठा झाला तर शेतकरी आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी तयार होतील. या अनुषंगाने शेतकऱ्यांना भांडवलाचा पुरवठा सहजपणे उपलब्ध होऊ शकेल या पद्धतीनं प्रयत्न करण्यात आलेले होते. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे शेतीचे यांत्रिकीकरण. आता शेतीमध्ये मनुष्यबळाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये भारतात अगदी सुरुवातीपासूनच केला जातोय, कारण भारताची लोकसंख्या ही मुळातच जास्त आहे, आपल्याकडे श्रम हा घटक जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तर मनुष्यबळाचा आणि त्याच्या जोडीला आपण पशुशक्तीचा वापर करत असतो, म्हणजे बैल, उंट, घोडे, त्यानंतर अशासारखी जी जनावर आहेत त्या जनावरांच्या शक्तीचा आपण शेतीसाठी उपयोग करत होतो. पारंपरिक शेती पद्धतीमध्ये मनुष्यशक्ती आणि पशुशक्ती या दोहोंच्या साहाय्याने शेती पिकवण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु हरित क्रांतीमध्ये अपेक्षित काय आहे तर शेतीच्या कामासाठी पशुशक्ती आणि यंत्रशक्ती म्हणजे जनावरांच्या शक्तीऐवजी किंवा मनुष्यशक्तीऐवजी जास्तीत जास्त यंत्रशक्तीचा वापर वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे शेतीचं यांत्रिकीकरण झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ट्रॅक्टरसारखी यंत्र असतील, मळणी यंत्र असतील किंवा कीटकनाशकांची फवारणी करणारी यंत्र असतील, तणनाशक यंत्र असतील किंवा कापणी यंत्र असतील किंवा विहिरीला बारमाही पाणी पुरवठ्याच्या जमिनीला बारमाही पाणी पुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी त्याच्यामध्ये मग विद्युत मोटार असतील, पंप सेट असतील किंवा अशा पद्धतीनं आपल्याला आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी शेतीला यांत्रिकीकरणाची जोड देणे आवश्यक आहे. आणि ती शेतीचे यांत्रिकीकरण घडून आलेले होते. विशेषतः पंजाब, हरियाणा या भागामध्ये शेतकऱ्यांना भाडोत्री तत्वावरती यंत्रांचा पुरवठा केला जावा या उद्देशाने काही यंत्रकेंद्रे तिथं स्थापन करण्यात आलेली होती. म्हणजे सर्वच शेतकऱ्यांना काही स्वतःचे ट्रॅक्टर वगैरे अशासारखी यंत्र खरेदी करणं शक्य असत नाही. तर भाडोत्री तत्वावरती शेतकऱ्यांना यंत्रांचा पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून यंत्रकेंद्रे म्हणजे त्या केंद्रामधून शेतकऱ्यांना लागणारी जी काही यंत्र आहेत त्या यंत्रांचा पुरवठा भाडोत्री तत्वावरती
केला जाईल अशा प्रकारच्या सुविधा पंजाब हरियाणा या राज्यांमधल्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या होत्या. कारण पंजाब हरियाणा ह्या राज्यांमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त सुपीक जमिनी आहेत आणि तिथं गव्हाचे उत्पादन वगैरे मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेले आपल्याला दिसून येते. तर या पद्धतीने शेतीचे जास्तीत जास्त यांत्रिकीकरण जर झाले तर शेती उत्पादनामध्ये वाढ घडून येते. हे हरित क्रांतीनं सिद्ध करून दाखवलेलं होतं आणि म्हणून शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे सुद्धा हरित क्रांती घडून यायला हातभार लागलेला होता. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे पीक संरक्षण. पिकांचे वेगवेगळ्या किडींपासून वेगवेगळ्या रोगांपासून संरक्षण कशा पद्धतीनं केलं जाईल यावरती देखील संशोधन करण्यात आलेलं होतं आणि मग वेगवेगळ्या प्रकारची जी कीटकनाशक आहे ती कीटकनाशकं तयार करण्यात आलेली होती. वेगवेगळ्या रोगांपासून वेगवेगळ्या किडींपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीची एक स्वतंत्र व्यवस्था भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली होती. कीटकनाशकं त्याची फवारणी कशा पद्धतीनं करायची, कोणकोणती कीटकनाशकं कोणकोणत्या रोगांसाठी वापरायची आहेत याची सगळी माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे पीक संरक्षण पद्धतीमध्ये एका अर्थाने वाढ घडून आलेली होती. त्याचबरोबर मोकाट जनावरांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी काही सुविधा निर्माण करण्यात आलेल्या होत्या की जी मोकाट जनावरं पिकांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करत होती तर त्याचाही बंदोबस्त करण्यात आलेला होता. त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून देखील पीक संरक्षण करण्यावरती भर देण्यात आलेला होता. अशा वेगवेगळ्या प्रयोगांमुळे भारतात हरित क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालेलं होतं. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे गोदामाच्या सुविधा. शेतकरी फक्त पोटापुरते धान्य न पिकवता आधुनिक पद्धतीने शेती करून बाजारपेठेसाठी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा शेतकऱ्यांनी अशी एकंदरीत शासनाची भूमिका होती आणि त्या अनुषंगाने जर हरित क्रांतीमुळे शेती उत्पादनामध्ये वाढ घडून आली तर हा उत्पादित झालेला जो शेतमाल आहे तो सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध नसायच्या आणि त्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य किंमत मिळत नव्हती. कारण त्याचा माल एकाच वेळेला जर बाजारामध्ये अनेक शेतकऱ्यांचा माल आला तर मग आवक वाढत जाते किंवा शेतमालाचा पुरवठा वाढतो आणि त्याचा परिणाम काय होतो तर शेतमालाच्या किमती घसरतात आणि त्यामुळे मग जर योग्य किंमत मिळेपर्यंत शेतकऱ्यांना थांबणं शक्य असत नाही. कारण शेतमाल साठवणुकीच्या सुविधा उपलब्ध असत नाहीत आणि त्यामुळे गोदामच्या किंवा गोडाऊनच्या जर सुविधा निर्माण करून दिल्या तर साहजिकच शेतकऱ्यांना आपला जो शेतमाल आहे तो साठवून ठेवणं सोयीचं होईल. या अनुषंगाने सरकारने गोदाम महामंडळाची स्थापना केली आणि या गोदाम महामंडळाच्या माध्यमातून ठिकठिकाणी गोडाऊनच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर फळे असतील, फुले असतील किंवा भाजीपाला असेल तर हा जो नाशवंत माल आहे तो नाशवंत माल म्हणजे शास्त्रीय पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी किंवा योग्य सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी शीतगृहांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षितपणे साठवून ठेवणे आणि आपल्या शेतमालाला योग्य किंमत मिळेपर्यंत थांबणं शक्य झालेले होते. त्यामुळे हा फायदा देखील हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी याचाही फायदा झालेला आहे. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे शेतमाल किमतीची हमी किंवा शाश्वती. शेतमाल किमतीची हमी किंवा शाश्वती शेतकऱ्यांना मिळत नव्हती आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जादा उत्पादनाची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा निर्माण होत नव्हती. परंतु हरित क्रांतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळेल, शेतमालाला योग्य किंवा रास्त किंमत मिळेल याची एक प्रकारची हमी किंवा शाश्वती देण्यात आलेली होती आणि त्यासाठी शेतमालाच्या आधारभूत किमती जाहीर करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला होता. आधारभूत किंमत याचा अर्थ पिकं निघण्यापूर्वी किंवा शेतमाल निघण्यापूर्वी सरकारकडून ज्या किमती जाहीर केल्या जातात त्या किमतीला आधारभूत किमती असं म्हटलं जातं. आधारभूत किंमत जी ठरवलेली असते त्या किमतीपेक्षा शेतमालाची किंमत कमी होणार नाही याची एक प्रकारची हमी किंवा खात्री शेतकऱ्याला मिळते. म्हणजे काय वाटेल ते झालं तर हमी भावापेक्षा कमी भाव आपल्याला मिळणार नाही ही एक प्रकारची हमी किंवा शाश्वती मिळाल्यामुळे साहजिकच
शेतकऱ्यांच्या मनामध्ये जादा उत्पादनाची प्रेरणा निर्माण होण्यासाठी मदत झालेली आहे. तर अशी ही जी वेगवेगळी कारणं आहेत, ही वेगवेगळी कारणं ही भारतात हरित क्रांती घडून येण्यासाठी कारणीभूत ठरलेली आहेत. आणि म्हणून अशा अनेक कारणांच्या एकत्रित परिणामातून भारतामध्ये हरित क्रांती घडून आली, ती यशस्वी झाली. म्हणजेच हे जे सर्व घटक आहेत ते हरित क्रांतीला जबाबदार असणारे घटक मानले जातात. हा प्रश्न आपल्याला 3 पद्धतीनं मांडता येतो: हरित क्रांतीची कारणे, हरित क्रांतीची वैशिष्ट्ये किंवा हरित क्रांतीला जबाबदार असणारे घटक. तर या पद्धतीनं आपल्याला हे जे सगळे घटक आहेत, हे सगळे घटक हरित क्रांती यशस्वी होण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. आणि एक प्रकारे भारतामध्ये हरित क्रांतीचा पाया भक्कम होण्यासाठी, हरित क्रांतीला अनुकूल किंवा पोषक वातावरण तयार होण्यासाठी या सर्व कारणांचा सहभाग झालेला आहे किंवा या सर्व कारणांचा हातभार लागलेला आहे. आणि त्यामुळेच आपल्याकडे हरित क्रांतीचे जे प्रयोग आहेत ते प्रयोग आपल्याला संपूर्ण भारतामध्ये राबवणं शक्य झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपला जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणामधला जो सी हा घटक आहे, तिसरा घटक, तो आपला या ठिकाणी संपलेला आहे. आणि पुढच्या लेक्चरला आपण ह्या प्रकरणामधला शेवटचा जो चौथा डी हा घटक आहे तो घटक आपण पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.